रुमेन मधल्या पाण्याचा पीएच तुम्ही चेक केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या गोठ्यातल्या प्रत्येक गायीचा, मी काय सांगतोय, प्रत्येक गायीचा पाय तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी चेक केला पाहिजे. बरं मला एक गोष्ट सांगा, आता आपण म्हणतोय गोठा म्हणजे फॅक्टरी, गोठा म्हणजे काय, फॅक्टरी. त्या फॅक्टरीतल्या गायी म्हणजे मशीन्स. आता आपल्या घरात आणलेली गाडी टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल, अमावस्येला आणि पौर्णिमेला तर धुताव का नाही हो तुम्ही? सांगा, कुणीतरी अनम्यूट करा, सांगा. हो, धुताव ना? मग हो सर, हो. आपल्या गायींचं किंवा म्हशींचे गोठे मुक्त झाले, मुक्त संचार गोठा. भिकाणे सरांनी सांगितलं की मुक्त संचार गोठ्यामध्ये सगळं चांगलं होतंय, हे असं मुक्त गोठा केला म्हणजे गायींना धुवायचं नाही का हो? गायींना धुवायचं. मग गायी धुत असताना त्या गायींचे पाय चेक करा. सर बोला सर, एक मी युट्यूबला गेल्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ पाहिला. त्याच्यामध्ये ते जे तज्ञ होते ते म्हणे की रोज गायी धुवायच्या नाहीत. रोज गायी धुतल्यानं तुमची म्हणजे त्या माजाची कॅपॅसिटी त्यांची हे थंड पडली की मग त्यांची बॉडी स्ट्रक्चर थंड होतंय, त्यामुळे त्या माजा येत नाही. मी एक युट्यूबला व्हिडिओ पाहिला होता की मोठे मोठे गोठे बंद का पडले, रोज गायी धुण्यामुळे बंद पडले. मी तर त्याच्या उलटा चालतो. मी रोज गायी धुतोय सकाळच्या, तरी पण माझ्या 21 दिवसाला माझा येतात. मी सिमेस भरलंय, म्हणजे एवढं पूर्ण म्हणजे तयारी करूनच भरतो मी तर सिमेस. माझ्याकडे मिनरल मिक्सचर हे कंटिन्यू ठेवलेलं असतं. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो बरं का, आज आपल्या हातात सोशल मीडिया सारखं खूप मोठं शस्त्र आहे. ते कुणाचं बघायचं, काय बघायचं हे तुम्ही ठरवा ना. तुम्ही काय करता माहितीये का, आज ज्या लोकांना गायीची धार कशी काढायची माहित नाही, त्या लोकांनी युट्यूब चॅनल काढले. त्या लोकांच्या युट्यूब चॅनलला आज 50 लाख फॉलोअर आहेत. 50 लाख. ज्याला गायीची धार कशी काढायची माहित नाही, धार काढायला खाली बाटली कशी ठेवायची माहित नाही, ती लोक आज 50 लाख फॉलोअर घेऊन मार्केटमध्ये जातात. गाय सिलेक्शन कशी करायची, गायीचं डेंटिशन कसं करायचं, काय माहिती आहे त्याला, मला सांगा. त्याच्यापाशी काय आहे मला सांगा. तुम्ही आहे ना चुकीच्या गोष्टींना फॉलो करू नका. माझी एक हात जोडून सगळ्यांना, शेतकरी बांधवांना, पशुपालकांना विनंती आहे, चुकीच्या गोष्टी फॉलो करणं आजपासून सोडा. तुम्ही योग्य आणि आपल्या गोठ्यात ज्या नेसेसरी गोष्टी आहेत त्या गोष्टी फक्त फॉलो करायला शिका. थोडं विषयांतर झालं, मी परत विषयावर येतोय. तर आपल्या गायीची खुरं जर आपण चेक केली खालून, तर खालून बघा खुराला ही व्हाईट लाईन असते बघा, ही व्हाईट लाईन आहे. ही जी मी आता पिवळी रेष ओढली ना या 2 नंबरच्या फोटोवर, ही व्हाईट लाईन आहे. त्या व्हाईट लाईन मध्ये हेमोरॅजिस असतात. त्याच्यानंतर मध्ये एकदम मध्ये सोल मध्ये हेमोरॅजिस असतात. हा जर प्रॉब्लेम आपल्या गोठ्यात दिसला, जर खुराचा कलर बदललेला दिसला, तर खुराची साळणी करणाऱ्या माणसाला बोलवा, खुरं व्यवस्थित करून घ्या आणि तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घ्या. आणि हे प्रॉब्लेम का झाले ते एकदा चर्चा करा. हे प्रॉब्लेम का झाले, सब ॲक्यूट रुमिनल ऍसिडोसिस, सारा. बघा ह्याच्यावर तुम्हाला महाराष्ट्रात आतापर्यंत 50 लेक्चर तुम्ही केले असतील. तुम्ही आज माझं 51वं लेक्चर करताय, पण माझ्यात बदल करायची माझी तयारी आहे का? नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, नाही. आज माझं लेक्चर झाल्यानंतर सुद्धा पुढच्या 10 दिवसात मी महाराष्ट्रातल्या सगळ्या IDFAच्या ABSच्या सगळ्या ग्रुपवर आहे. मला प्रत्येक शेतकऱ्यानं पर्सनल मेसेज करा की साहेब मी माझ्या गायीचे खुरं बघितले. काय म्हणतात शेतकरी, साहेब तुम्ही गायीचे खुरं बघायला सांगितले आणि गायीनं लाथ आणली, माझा डोळा गेला. काय कारण झाले का? व्यवसाय करायचा आहे ना. जर तुम्ही व्यावसायिक आहेत, जर तुम्ही उद्योजक आहेत ना, तर छोटी मोठी संकट अंगावर घ्यायची ताकद ठेवा. जर आपल्या गोठ्यातल्या गायी अशा पद्धतीने उभा राहतायत, त्यांचं जे पोश्चर आहे उभा राहण्याचं ते नॉर्मल नाही, तर तुम्हाला कळलं पाहिजे की गाय मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. गोठ्यामध्ये गाय तुम्ही गेल्यानंतर जर जास्त धडपड करत असेल
रोजच्यापेक्षा, तर तुम्ही समजा गाय मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. गायीच्या डोळ्यातनं जास्त प्रमाणामध्ये पाणी येतंय, व्हाईट पांढऱ्या कलरचा स्त्राव गायीच्या डोळ्यामधून येतोय, तर तुम्ही समजून चाला की ते डोळे मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत. गायीच्या कासेच्या सडामधून दुधातनं लाल कलर येतोय, दुधाला लाल कलर येतोय, तर तुम्ही समजून चाला की गाय मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते आणि ते मला कळालं पाहिजे. माझा मुद्दा पटत असला तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणून सोडून द्या. गायीचं शेण जर गोठ्यात पातळ पडलंय, सगळी ट्रीटमेंट केली, सगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक केले, सगळ्या प्रकारचे नाही ते इंजेक्शन दिले, पण माझ्या गोठ्यातल्या गायीचा डायरिया काय कमी झाला नाही. गाय तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते, फक्त तुम्ही समजून घ्यायची मानसिकता ठेवा. आणि समजून घ्यायची मानसिकता जर तुम्ही ठेवली तर पंजाब हरियाणा मधल्या शेतकऱ्यांनी जी क्रांती केली, ती क्रांती करण्या वाचून किंवा ती क्रांती करण्यापासून तुम्हाला कुणीही थांबवू शकणार नाही. लक्षात ठेवा, गायी नॉर्मल कशा उभा राहतात आणि गायीला लेमनेस किंवा लॅमिनायटिस असल्यानंतर गायी कशा उभा राहतात हे तुम्हाला या फोटोमधून मला दाखवायचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न होता. आणि हे जे गायीचे हुप आहेत, त्या हुपच्या ज्या डिफॉर्मिटीज आहेत, ज्या तुम्ही किमान, मी काय म्हणतोय, किमान 7 दिवसातून एकदा आपल्या गुरांची हुप तुम्ही चेक केले पाहिजेत. आणि हुप मध्ये जर तुम्हाला काही वेगळं स्ट्रक्चर आढळलं, बघा, हुप चेक करायला काही मशीन लागत नाही, हुप चेक करायला काय 5 माणसं लागत नाहीत, गायीचा पाय वर उचलायचा. आता बैल असल्यावर एक वेगळी गोष्ट आहे, पण आपल्या गायी गरीब आहेत मालकाप्रमाणे, बरोबर आहे का? तर मालकाप्रमाणे गरीब गायी आपल्याला हुप बघू देतात. आणि हुप बघितल्यानंतर जर आपल्याला अशा प्रकारचे कंडिशन दिसत असेल तर तुम्ही समजून जावा की तिथं गायीची हुप कमकुवत झाली आहेत. आणि कमकुवत का झालेत, तर ते ऍसिडचं डिपॉझिशन त्या हुपामध्ये झालेलं आहे, त्या खुरांमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळं गायीचे हुप किंवा खूर हे कमकुवत झालेले आहेत. हे 4 फोटो तुम्ही व्यवस्थित स्मरणात ठेवा, त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या मोबाईलवर ठेवा.